त्याच्या आईला आखाडाचा महिना संपत आला म्हणजे श्रावण लागणार म्हणजे मटण बोकाड सुटा काय सुद्धा वशात खायला येणार नाही मला. आईला 8च दिवस राहिलेत आता. नाही 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 या 8 दिवसात बोकड पार्टी झालीच पाहिजे. 8 दिवस कशाला आजच करतो बोकड पार्टी. पण घरी कराव तर बायको करून देणार नाही. नाही 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 बायकोला गंडवलं पाहिजे. पहिलं घरी जातो. होय ग ऐकलं का? काय हो? ये जरा बाहेर एक महत्वाचं काम आहे. काय? अगं तुला माहिती का एका वर्षामध्ये किती दिवस असतात? नाही माहिती त्याचं काय? अगं एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. एवढं कळत नाही तुला? उगा येड्यावानी करते. त्याचं काय झालं सांग का, वर्षातल्या 364 दिवसावर बायकांचा अधिकार असतो आणि राहिलेल्या एका दिवसावर गड्यांचा अधिकार असतो. कुठला दिवस बरं तो? तो म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. आणि ते 31 डिसेंबरचा आत्ता काय मध्ये? अगं तसाच दिवस आता आलाय म्हणून तुला सांगतोय. कुठला होतो दिवस? तो वय अगं आता आकाड चालू आहे ना. आकाड संपला की श्रावण लागणार. त्याच्यामुळे म्हणलं जरा त्याचं काय मग? त्याचं म्हणजे म्हणलं घरी जरा ते पार्टी करायची होती. माझे मित्र कुत्र येणार होते जरा बसा म्हणलं थोड्या. घरी हा पार्टी? हा काळ घरा पहिलं तुमचं तिकडं, तुमचं बी तुमच्या मित्रांचं बी. घरात पार्टी बिर्टी मी करून देणार नाही अजिबात सुद्धा नाही. अगं फक्त एकच दिवस. एक दिवस नाही, 1 मिनिट पण पार्टी करून देणार नाही. पहिले चालते बघ घराच्या बाहेर. अगं बाहेर गेलं तर पैसे लागतात. पैसे तर दे. तसलं दारू मटण्यासाठी पैसे नाही भेटणार तिकडे चोरी करा नाही तर दरोडे टाका. पण हिथं अजिबात पैसे भेटणार नाही. जावा जावा चालते वा. अगं असली कसली बायको नुसती पांढरी पाले भितडावर छापू का तुला? निघ. जावा जावा. द्वाऱ्या करा मग ती नवऱ्याला तू नवऱ्याला धंद्याला लावते का? बघतो माझं म्हटलं मी. याकडे जावं लागत. ए उठ तू दारात का बसलाय आमच्या? उठ. घरी पार्टी करून देत नाही. आता जातो कुठेतरी जाऊन काहीतरी कांडच करतो. लवकर माघारी. रामभाऊ रामभाऊ कुठे चालला? कुठं म्हणजे काय गोट्यावर? गोट्यावर? आता गोट्यावर काय कोणाचं लगीन आहे का? पांडाला का माझ्या जीवा भावाचं बोकाड आहे तिथं. बोकड? हा का बोकडावर राखण बसतं काय आता जाऊन? नाही ह्या आखाडामुळं त्या बोकडावर लक्ष ठेवावं लागतं. हा 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 अरे त्या बोकडाची मी किती काळजी घेतो माहिती आहे का तुला? किती? आला का त्याला तू हा. चांगलं त्याला पावडर लावणार असं म्हणजे इतका चकाट बनवतो ना विचारूच नको मला. बोकड काय त्याच्याने गोर पडणार आहे का? काळ ते काळच होणार तुमच्यासारखं. आईला तू ही बरोबर बोलला. मग हे बघ पांडा, हा. जेवढा बायकोला वेळ देत नाही ना हा. तेवढा मी त्या बोकडाला देतो. त्याच्यामुळं ना मी काळा पडायला लागलो. हे बघ हे बघितलं का वातावरण? हा तेलकट चेहरा, फुटकुळ्या, हा. हा आणि असं हे वांगारल्यावर दिसतंय. काय जर तुझ्यासारखं गोरं व्हायचंय मला बी काय उपाय असला तर सांग की. अहो रामभाऊ तुम्ही कशाला मग टेन्शन घेता? तुम्ही वापरा मुस्टॅकचं स्किन लाइटिंग कॉम्बो. याने काय होणार, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि तुम्ही गोरा दिसायला लागणार. स्किन लाइटिंग कॉम्बो ही काय असते? अहो हा कॉम्बो एक नंबर जबरदस्त ओरिजिनल प्रोडक्ट आहे आणि नॅचरल प्रोडक्ट आहे बघा. याच्यामध्ये आहे मुस्टॅकचं हार्बल स्किन लाइटिंग ऑइल आणि मुस्टॅकचं फोम फेस वॉश. आणि या ऑइल मध्ये हळदी आणि ॲलोवेराचे गुण आहेत. आणि तुम्हाला तर माहिती ना हळदी आणि ॲलोवेरा म्हणजे किती नॅचरल आहे ते. हे ऑइल तुमच्या स्किनला लाईट आणि ब्राईट करायला एकदम मदत करणार बघा. आणि हे ऑइल ना तुमच्या स्किनच्या आतमध्ये ऑब्झर्व होऊन तुमच्या स्किनला आतमधून क्लीन आणि मॉइश्चराइज ठेवणार. लय भारी गेला का पांडा. अरे पण ही वापरायचं कसं? अहो रामभाऊ हे तेल वापरण्याची पद्धत एकदम सोपी बघा. थोडक्यात सांगतो. या तेलाचे 3 ते 4 थेंब आपल्या हातावरती घ्यायचे. चांगलं चोळायचं सगळीकडे चेहऱ्याला लावून घ्यायचं. आणि 10 मिनिटानंतर तुमचा चेहरा मुस्टॅकच्या हार्बल स्किन लाइटिंग फोम फेस वॉशने धुवून टाकायचा. या फोम फेस वॉश? हा फोम फेस वॉश. याच्यामध्ये जो पिवळा फोम आहे ना तो हळदीचा रिअल एक्स्ट्रॅक्ट आहे जो की तुमच्या चेहऱ्याला लगेच ग्लो आणि ब्राईट देणार. हायपर पिगमेंटेशन पण काम करणार आणि तुमची स्किन इम्प्रूव्ह करणार. याच्यामध्ये ॲलोवेराचे गुण आहेत जे की तुमच्या स्किनला एकदम क्लिअर ठेवणार. आणि सांगायची गंमत म्हणजे रामभाऊ हा कॉम्बो तुम्हाला इनबिल्ट ब्रश बरोबर येणार जो की तुमच्या स्किनला डीपली क्लीन करणार. आणि तुमचे जे काळवणलेला चेहरा आहे, स्किन आहे, डाग वगैरे, फुटकुळ्या सगळं काय घालवणार, साफ करणार आणि एकदम गोरा होणार तुम्ही. आणि मग तुम्ही एकदा वापरून तर बघा
मग मला सांग चाल पांडू मी गोरा पडलो बघ. आपण हे मागवायचं कुठं आणि कसं? रामभाऊ मागवण्याची पद्धत पण लय सोपी आहे बघा, तुम्हाला सांगतो. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला हा कॉम्बो बघा फ्लिपकार्ट वरती पण भेटणार आणि अमेझॉन वरती पण भेटणार. पण जास्त टेन्शन घेऊ नका. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली ना त्याच्यावर जायचं, टच करायचं. घरी बसल्या बसल्या 2 दिवसात डिलिव्हरी होणार. लगेच मागून टाका. हे बघ पांडा, मी आत्ताच्या आता ताबडतोब गोट्यावर जातो आणि लगेच ते प्रॉडक्ट मागवतो. बरं समजलं ना तुम्हाला? हो हो. चालते येतो मी, पण मला पण गडबड आहे. चला पण काहीतरी पार्टीचं नियोजन करावं लागल. आता जातो इकडं कोण भेटते का बघू. जिराज लय बोकायला लागला. बाजूच्या भाकरी वहिनीने केल्या असत्या लगे. आता जाऊन खायलाच बसायचं. पांडा कुठे चाललाय तुला का? पांडा अरे कुटकेवाली तयारी. तयारी? अरे माझं सोड, तुम्ही हात धंदा भीक मागायचा कधीपासून चालू केला? पराती घेऊन कुठे चाललाय? अरे पांडा दरवर्षी प्रमाण तुझ्याच घरी चाललंय. हे बघ ह्या खिशात लिंबू आणि ह्या खिशात कांदा. जेवायला घरी वहिनीने केला असेल आता. हे तर माझीच पंचायत जेवायची उपाशी मारायची वेळ आहे. तू कुठे चालणार भिकार बंबून हातात चंबू? हा अयो, मग काय पार्टीचं नियोजन कसं केलं? अरे पांडा पण झालं काय? झालं काय? अरे मला बायकोनी स्पष्ट सांगितले तसला पार्टीचा लाड आणि मित्रांचा लाड घरात अजिबात जमणार नाही. काय असेल ती बाहेर कशी करायची म्हणून आलोय बाहेर. अरे मग पांडा पार्टीचं कसं करायचं? अरे मग तीच विचारतोय तुम्हाला मी, पार्टीचं कसं करायचं. इकडं बोकडाचा तपास नाही, बोकड आणायचं म्हणलं तर पैसे नाही. आणि घरी बायकोला पैसे माहितलं तर मला बायको काय म्हणली माहिती का? तिकडं बाहेर चोऱ्या माऱ्या करा, मला काय सांगायचं नाही म्हणून बाहेर झक मारली माझी. पांडा अरे माझ्याकडे काय आयडिया आहे. आपण बुकडं चोरू. अरे पण किसन्या, अरे आकडाच्या महिन्यात कोणाची बोकडा आणतो बळच. हे अरे थांबा थांबा, एक गावात बोकड हाय शिल्लक. हे पांडा कुणाचं बोकाड आहे सांग. त्याच्या आलं बोकड्या सगळं बायकाला उचला. रामभाऊचं काय झालं? पांडा ते रामभाऊचं काय बोकाड नको बाबा मला. आताच म्हणत होता माल कसं कट बोकड बी आपलं काय बोकडा सकट मालूक बी उचलो. अरे गेल्या वेळेस मी त्याची कोंबडी चोरली होती. त्याच्याला मला उघडं करून कळली करून तर हल्ले दिले मला. आणि माझ्याकडनं बोकडाचे पैसे वसूल करून घेतलं 5,000 रुपये. अरे बाबा फाटली का आता? काळजी करू नका. सकाळीच रामभाऊ मला भेटला होता. म्हणलं बोकडाला आंघोळ घालायला चालू आहे. त्याचं बोकड हाय, उचलू तू चोरी कर, आम्ही हाय ना तुझ्या पाठीमाग. नाही, नको. खाऊ लागतो बाबा. तुम लडो हम कपडे सांभाळते. ए, वीर्या सांग त्याला. चल किसना. नाही मला नको लगा ते काळजी करू. अरे तुम्ही का भिवू नका. रामभाऊचा उठायचा झोपायचा सगळा टायमिंग मला माहिती आहे. चला तुम्ही. तू काय करतो रामभाऊची तिथं? अरे माहिती बाबा असं. चल ना बाबा. है ना, मेरे राजा को रानी से प्यार हो गया. पांडा मला भ्या वाटतंय बाबा. अरे भी तू कशाला? आम्ही दोघं आहे ना तुझ्या संग. देऊ नको. चल चल चल. कोंबडी चोरताना पण तुम्ही होता पांडा. पळून गेला होता. अरे ह्या बारची नाही जात बाबा पळून. हाय ना तू चल बाबा, आम्ही हाय. तू चल दमाने दमाने पुढे चल. अरे तू लढ, आम्ही हाय. तिथे लपून बस. चल चल चल. इकडे. हे बघ राजा, तुला म्हणून सांगतोय बर का. ऐक इकडे की. आणि एक गोष्ट तुला सांगायची होती बर का. हा बघ कानात सांगतो. बायकोला जेवढा वेळ देत नाही ना तेवढा वेळ मी तुला देतोय. माझ्या या राजाला. हा किसनराव बघितलं का? रामभाऊ बोकडाला कसं बायकोला गोंजाऱ्यासारखं गोंजारतोय. अरे रामभाऊ वर्ष झालं बायकोला सोडून बोकडा कशी झोपतय. मग दिवस गेले का नाही तिला? अरे रामभाऊ बोकडाजवळ झोपतोय, मग घरी त्याला बायकोला दिवस कसं जात्याल? बरं पांडा तुझं बी. आता काय करायचं? मस्त पैकी तू आराम करायचा. काय मी बी आराम करतो. हो बरं किसन्या, त्याच टाइम नको घालत. जा 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 जा. पांडा का? अरे गेल्या वेळेस कसं हाल झालं तर माहित नाही. आता जर ते बोखाड चोरायला गेलो आणि रामभाऊने जर मला धरलं तर त्याच्या रामभाऊ मला दिवस घालल्याशिवाय राहणार नाही. अरे कसं आहे माहिती का, आता
ही आखाडाचा महिना आहे. काय काय चोर टपळत असतात रे माझ्या राजा. पण तू काळजी करू नको. अरे लगा तुझ्यासाठी एवढी 35,000ची जाळी ठोकली या पट्ट्याने. हा माझ्या राजावर एवढं प्रेम आहे माझं म्हणल्याव. हा पण आराम करायचा था. मी बी जरा वेळ झोपतो काय. ए थांब बाबा. टोक 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 टोक. बोकाड झोपलं हे झोपलं बोकाड. अरे बोका नाही, मालक झोपला, रामभाऊ झोपला. अरे मालकात आणि बोकडात काय फरक आहे? एकच सारखे दिसतात का? ते राहू द्या. मला एक तुम्ही नीट सांगा, मालकाला उचलायचा का बोकडाला उचलायचा? अरे हे बघ, तू जा आधी पहिलं जी गवल ती उचलू ना. पण तू जा, निघ जा, निघ 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 निघ. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. त्याच्या आयला सका पुण्याचं काम करत चाललं आणि राम 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 करत चालले. पांडा पळाय सावधरा बर का. किसन्या गुतला तर आई घालू दे त्याची तशीच. मग रामभाऊ उठला तर आपला अवघड करेल. हा या अलीकडे ये जरा. यो. निघ. कुत्र्याला बोलवते का कोंबड्या बोलवते या? बहुतेक बोकार समजून कुत्र सुचून लांबते पुन्हा ठेव. टाक्या पडलेलं चला का धरलं मला. सनराव एक काम कर, तू पुढं जा आणि मस्त पैकी बोकडा चिरफाड कर, पोस्टमार्टम कर, झाडाला लटकून असं मटण पाड त्याचं बॉडल्या शिजायला घाल. तोपर्यंत आम्ही कांदा लिंबू भाकरी ताटल्या वाटल्या सगळं घेऊन येतो. जा बरं पुढं. ए पांढरा, तुला माहिती ना का मला एकट्याला कसं चिरायला येईल? त्याच्यावर मला काहीतरी टाकावं लागते, त्याशिवाय चिरफाड होत नाही बघ. पांडा ह्याला टाक 200-400 रुपये देऊन. बापाच्या घरचं पैसे का दोन 200-400 काय होत ना पांढरा, मला 500 रुपये दे. आपलं थरथर गप्प नाही टाकल्यावर. गप्पस पैसे देतो तेवढं घ्यायचं. दे बाबा, किती पाहिजेत? बोकाड चिरायचंय म्हणजे सोपं आहे होय. ह्याचं पोस्टमॉर्टम करायचंय, 500 दे. मग बोकाड कापलं होतंय का नाही एवढं? हा हे घे 50 रुपये आणि जा बरं लवकर. अरे 50 धर. अरे धर की काय बघतं, निघ 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 लवकर जा. बोकडाला घे, जा जा लवकर. चल रे. इज्जत खाल्लेला का ह्याने माझी? शाळेला घाटकागर पडावं म्हणलं तर कसला डोळा लागला, कसली गाठ झोप लागली. राजा राजा ए राजा, अरे कुठे गेला माझा राजा? ए राजा, काही जाळी 35,000ची जाळी की तुला जापानली होती, तरी बी व्हायचं ते झालं. राजा
मला पांडा आपण सगळं घेऊन चाललोय खरं पण ह्या भाकरी पुरत्याल का बाबा भाकरी पुराला काय गाव जेवण घालायचं काय हा, हा. आपण दोघं तिघं तर आहे हा तेवढं आहे. चल पुरल अर काय पण चकना आणायचं विसरलो ना आयला मी ते सोमाला सांगितलंय चकना आणायला हा. त्याने जर नाही हा, आणला हा. तर रव रव खाऊ चकना म्हणून चल एवढं मोठं बोकाड कोण खायचं बरोबर कृष्णाने सगळं शिजवून बिजवून ठेवलं असेल ऐकायला गेलं की डायरेक्ट जेवायला बसायचं बघ अयो त्यांच्या आला ही नासके आले होय आला वय क्वार्टर रोड आहे क्वार्टर क्वार्टर ते सोमा भाऊ आणा सांगितली की अरे मला माहितीच होतं तू नासकपणा असला करणार आहे ती म्हणून मी बी सोमा भाऊला आणायला सांगितली ती क्वार्टर बर तुझं सगळं राहू दे बाबा आधी मटण शिजलं का तेच सांग कारण पोटात कावळे ओरडायला लागल्यात बघ बायकोन एकतर हाकलून का लिंब भाकरी घेऊन आलोय लवकर शिजलं का सांग अरे किती वेळ लागेल म्हणजे अरे का तुला सुखाचं वाटतं का काय एकतर बोखांडी तिकडनं बोखांडी घेऊन यायचं द्यायचं इथं लिंबा झाडाला अडकवायचं त्याला कापायचं पोस्टमॉर्टम करायचं चिरायचं तुकडं करायचं लेग पीस साईडला काढायचं भाजी टाकायची भाद्रा मसाला भास्कर म्हणून तर याडाय कर म्हणून तर ही कामगिरी तुझ्यावर सोपवली उगाच गावातला पुढारी म्हणते तर तुला सगळं महत्वाचं काम गावातलं तुझ्यावर सोपवतात माझा विश्वास आहे तुझ्यावरती बरं का नाही नाही जरा टाइम लागेल किसनराव अरे किती हलावतोय ती तरी वर येऊन की वाईज अरे रे बोकड का बारीक होतो रे रान जनावर मोठ्याच्या मोठं होतं त्याच्यावर रव मोठ्याच्या मोठं पडलं तर कराप त्याला खाली म्हणून हलवावं लागतंय बस बर हलवण्याच्या कामात तू एक्सपर्ट आहे ना काय मला नासक्या तू म्हणजे मी नशेत म्हणून मला कळत ना असं म्हणायचंय काय तुला तिकडे तुमची का पाय ना मटण शिजवतो इकडे यायचं नाही तर हा बघ पाय तिकडं अरे कृष्ण लवकर उरक असं म्हणायचं होतं त्याला भुका लागल्यात ना का भाकरी इकडे यायचं नाही मटण शिजवस तर मी बोलायशिवाय तर यायचं नाही पीस सुद्धा खायला ए किसनिया अरे तुझं मटण शिजतंय का नाही 2-4 झोपा काढल्या आम्ही तरी तुझं मटण शिज नाही जरा जम गाना ए बेवड्या अजून किती थांबायचं ला का कवा शिजायचं मटण नक्की तुझ्या मनात शिजतंय काय ते तरी सांग पांडा हा? अरे ती मग जर असं चाकून नुसता रसात धावतोय अरे नक्की त्या पातीला शिजतंय काय ती तरी बघू आपण जाऊन ए किसन्या सर माग तू बघू दे आम्हाला अरे 8 तास झालं बोकाड शिजवतोय नक्की बघू दे बरं तुझ्या मनात काय शिजतंय ए शिस्त म्हणजे हात भेट लावायला ए, हे रे, हे बघ रे बोकाड काय काय एक सांगतोय हा बघ ह्या पात्याला जर हात लावला तुझी पोरं आणा थोडं तुला नीट सांगतो ए पोर होऊ दे तरी मला पोर बाळ ए सर मला ए एरिया पाणी तुम्हाला सांगतो नादात लागला का अरे नुसता मागाच्या धरणार रस्ता चाकून शिस्त म्हणलंय ना काय शिस्त आधार पडू दे आधार पडू दे आता दिवस गेला आता सोमाला येऊ दे क्वार्टर प्या मग तुम्हाला दाखवतो मग मटण खावा अरे रव पण दाखवणार नुसता रसाच याच्यात काय असं नाही आधी हात लावलं पाणी हा बघ किसन्या तुला सांगतोय रसा चाकून चाकून अर्ध पाटीला केलं का तुम्हाला सोडणार ही लिंब बघितली का लिंबाच्या बच्च्याच पाणी बोकड आमचं का तू तुझं बोकड ह्याला घाल रे लिंब सांग तुम्ही नाही 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 सर माझ तुला बोकड ह्याने काहीतरी काळा बाजार केला ह्याला तुझ्या आईला बोकड कुठे मटण कुठे किसन्या तुला आता सुट्टी नाही किसन्या खरं सांग बोकड कुठे नाहीतर तुझा आज बघ हाफ मर्डर करून टाकणार आहे आंब्याने पाना तुला काय ते सगळं खरं सांगतो पाना मी त्याचं काय झालं मी बोकड घेऊन चाललो होतो 50 रुपये दिले मला पाण्याने एवढं बोकांडी लिहायचं ते लिहायचं आणि वरण असं आईला गाव एवढं शोधलं पण गावात कुठं काय बोकड सापडला बघ किसन्या ह्याच्याकडनं शेळ्या आहेत ना काय आहे, तरी पण ह्याच्या हातात बोकड कसं काय दिसतंय आईला किसनराव ही बोकड कसं काय तुझ्याकडे आलं रे आणि तुझ्याकडे शेळ्या नाहीत बोकडं नाहीत आणि कुठून आणलंय आणि कुठं चालवलंय तू हे कुठून आणलं कुठे चालवलं म्हणजे मी काय उपरे बिपरे दिसतो काय म्हणजे काय तुला काय चोरलेलं दिसतं काय बोकाड मी ही बोकाड कुणाच्या हातात आहे तुमच्या हा मग ही बोकाड माझा झालं ना तुला घ्यायचं का बोल हा माझा देव आलाय तो मला तर बोकड पाहिजे कितीला द्यायचं बोल
कितीला द्यायचं पांडा एकतर 5,000 रुपयाला द्यायचं घेऊ वाटलं गेलं तर चालतं व्हायचं वर कमी जास्त करणार नाही हा तसं बी गावात कोणाकडे बोकड नाही दिसलं घेतो ए थांब थांब अल्ला का हे तर किसने दिसतोय ओके दर 5,000 जातो मग मी मी तर पार्टीला चालू होते तो बोकड इकलं काय हे नाही ए किसन्या ए थांब थांब अरे मी पार्टीला चालून तू तुला हे काय केलं ते बोकड कस का तो इकलं म्हणजे पार्टीला म्हणजे पांडाने बी तुला बोलावलंय का मग पांडा म्हणला किसनकडे सारं सोपवलं मी आलो न बोकड कस काय ती इकलं तू अरे ते काय झालं माहितीये का पांडाने बी एक बोखाड घेतलं आणि मी बी बोखाड घेतलं मग ते 2-2 बोकडं म्हणले की अजून 5-4 टकोरे वाढणार त्याच्यामध्ये इकून टाकलं तुला बी बोलावलंय म्हणलं मग तू बी परत तुझे 2-4 टकोरे येणार त्याच्यामध्ये इकूनच टाकलं एक बोखाड बाद झाला आपल्या चौघाला पांडा पण मला तसं काय म्हणलं नाही तसं काय नाही एक काम कर हे 500 रुपये धर आणि चाकरा घेऊन ये आणि येताना तू जरा अर्धे तू कटर टाकून यायचे तिकडेच पी म्हणजे जरा तुला काय कळणार नाही माझं मी करतो बरोबर जा आपलं तू सगळा सराडा झाला बघ पांढरा म्हणजे तू बोकाडी कुणाला किसन्या अरे बोकडाऐवजी तुझ्या किडण्या ऐकल्या असते तर परवडलं असतं की असं काय गो खातो का किन्ने बी इकडे असते पांढरा बी पण डॉक्टर म्हणलं ती बी खराब झाल्या तुमच्या खराब झाल्या जोक मारतो जोक मारतो आता तुला मारला कुठे अरे पांडा अरे मागणं वहिनी पण आली अयो बायको आली आमुष्यान पौर्णिमा संघ चालत आपल्यावरती ए पांडा आपण कशाला बेचोय आपण थोडी त्या रामभाऊचं बोकाड शिजवलोय आपण तो बटाटा शिजवलाय बटाटे आणले चल काटात पडशील किसन्या शिजून निश्चित बाजूला काय का तोंडाच्या माझ्या नवऱ्याने बोकड चोरलं म्हटलं मग ही बटाटी शिजून खाल्ली असती का बोकाड आणि आम्ही चोरी केली किसन्या आम्ही कधी बोकाड चोरलंय कुणाचं रामबा अरे आम्हाला बोकाड जोराला असतं मग इथं बटाटे शिजवून खाल्ले असते का आम्ही आम्हाला तुम्हाला मटण जरी खायचं म्हणलं नाही तरी आम्ही बटाटे चिरून शिजून खातो आणि त्या बोकडाची चव घेतो आम्ही अरे आम्ही वाळल्या पाचण्याला हात लावत नाही कुणाला विचारल्याशिवाय आणि तुम्हाला असं वाटतं का तुमचं बोकाड चोरला मी ऐकलं असं रामभाऊ वहिनी तुम्ही मला फक्त त्याचं नाव सांगा नाही त्याला या बटाट्याच्या जागेवर शिजवून खाल्लं तर एका बापाच्या आवलं सांगणार नाही माग सरले होते शांत हो ठेव का पोरांनो माफ करा सॉरी विनाकारण मी तुमच्यावर आळ घेतला हा काय नसताना तुमचं उगाच नाव घेतलं मी की माझं बोकाड तुम्ही चोरलं आणि ती सगळं सोड माझ्या नवऱ्याने बोकड चोरलं ही तुला कोणी सांगितलं दलिंद्र तोंडाचे अहो, सांगतो वहिनी ही मला सगळं त्या गाण्यानं सांगितलं अरे डोकीच लका चोर बिन बोकाड बी माझं सापडलं ए चोरा अरे तुला काय होय ना? अरे झालं तरी काय सापडलं होय तुला हा काय गिन्यान केलं का तुझं आपण झालं तरी काय माझं ऐकून तरी घ्या काय तुझं ऐकून घ्यायचं नाही आता डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये बोलायचं काय असेल अरे पण कशामुळे अरे बोकाड माझा आहे कशावरून तुमचं बोकड आहे हे? त्यावर माझा आहे म्हणजे मग? अरे मी सांभाळ केला ह्याचा मग वाकड कोंड्या ह्यात माझी काही चुकी नाही भांड्याच्या मित्रानं म्हणजेच किसनरावनं ही बोकड मला 5,000 रुपयाला दिलंय ह्या बघ ह्यात तुझी काही चुकी नाही ह्या राजाला मी जीवापाठ जपलंय ह्याला काय तू इकू नको 5,000 मी तुला देतो त्यानं दिल्यात ना 5-10 मी देतो तुला पण ही बोकाड तू इकू नको बरं नाही विकत त्या पांड्याला आणि त्या किसण्याला गचरून दाखल तुझ्या पैसे घेऊन येतो का नाही बघ मी बरं चालतंय खाऊ पिऊ घाल त्याला यांची नावं याचा तर मुडताच बसवतो माझ्या नवरा वाळ घेतो काय तो काळ तोंडाचा डुक्कर ह्या बघा माझं काहीच चुकी नाही मी आलो पांढरा अरे कुठे चालला होता ही धर विराज तुझं चक नाही ही पांडा तुझं थांबसप पेत आलो तुला अरे धर की हा किसन्या अरे पाणी टाकून प्यायला 500 रुपये फक्त देतो 500 बघताय का तेवढं रामभाऊचं बोकडे 5,000 आलं आणि त्यातलं फक्त 500 रुपये मला देतो होय हा माझं पदरचं 500 रुपये गेले पांडा मला 500 रुपये पाहिजेत काय सांगू नको हा हे कोण पांडा नवीन पाहून आले तर हा
कोण वहिनी दिसतात ही कोण आहे पाहुणा वय अरे मित्र कोण आहे पांडा ही कोण आहे? काय वाटलं कसं आहे? आता काय होतं काय टवळे लय मगाशी बाजू घेतो ती नवऱ्याची ए नासक्या हा? तोंडाच्या, हा? तुला कुणाला म्हणतोय रे? होय, मला बोलते होय. इकलं हा? बघ बोकाड. त्या किसल्याने इकलंय की जा त्याला जाऊन बोल जा. अगं खपार तोंडे तूच हा लय नवरा साजतो म्हणली हा हा भिकार तोंड म्हणतोय रे, भिकार चोट. रामभाऊ तुम्हाला सांगतो सगळे हजकार असताना ह्यानी बोकाडीकडे आम्हाला दाना लावलं बायकोच्या माझ्या बाणा लावलं ह्याला कसा सुरू नका ह्याला आधी हाना अरे मग हे ना एवढं कांड केलं का दिलं अयो अरे 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 हाणायच्या आधीच एवढा का कंतोय रे हा मारला बी नाही तुला अजून हा अरे धुवायला ते ना आमची बायको म्हणायची आपल्याला बायको नाही ओ, मी कोण आहे मग? ह्याला बायको नाही ते आमची आई म्हणायची काय म्हणायची तुझी आहे हाणायच्या आधी कणायचं म्हणजे कमी हाणते आता कणला तरी हानी तुला रामबा बघता काय हाणायला हाणायची कळली म्हणून हाणा काय झालं अगं पण झालं काय मला सांगा तुम्ही. मला. अगं सगळं रामायण बाबर पैसे दिला असतं तरी नसते आम्ही बोकाड चोरलं नसतं इकडं दरोडा टाकायचा नाही. रामभाऊ पाशी कशाला? तूच म्हणली तू म्हणली दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली. तर मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच पद्धतीने मी जो तुम्हाला कॉम्बो सांगितला आहे ना हर्बल स्किन लाइटिंग ऑइल तो सुद्धा मागवा आणि त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच खाली जाऊन लाल बटन दाबा, सबस्क्राईब करून टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.